श्री गौतम खट्टर यांना न्यायालयामध्ये जामीन मिळालाय। सर्व हिंदुत्ववाद्यांना ही बातमी देताना मला खूप आनंद होतोय की श्री गौतम खट्टर यांच्या पाठीशी देशभरातून विविध संघटना पाठीशी उभ्या राहिल्या, भक्कमपणे उभ्या राहिल्या। अर्थात माननीय न्यायालयाने त्यांना आता जामीन मंजूर केलाय। या अगोदर त्यांचे भाऊ माधव खट्टर यांना देखील जामीन मंजूर केलेला आहे। आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की एक दिवस याच न्यायालयामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता होईल। गौतम खट्टर यांनी देशभरामधून त्यांच्या पाठीशी समाजातून अनेक मंडळी उभी राहिली, त्याचबरोबर जे अधिवक्ता यांच्यासाठी पाठीशी भक्कमपणे उभे राहिले। गौतम खट्टर यांना अटक झाल्याचे लक्षात येताच, माधव खट्टर यांना अटक झाल्याचे लक्षात येताच तातडीने तेथे धावत गेलेले अधिवक्ता नागेश जोशी यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी तत्परतेने गोव्यामध्ये आहे, घटना घडलेली आहे, ताबडतोब तिथे पोहोचले आणि प्राथमिक न्याय कायदेशीर व्यवस्था, कायद्याचं मार्गदर्शन आणि अन्य व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली।